आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे, की मानसशास्त्राचा जन्म कसा एका अंधाऱ्या जगातून झालेला आहे. अनेकांच्या बलिदानातून आणि मृत्यूमधून, एका क्रौर्यामधून या मानसशास्त्राचा जन्म 16व्या, 17व्या, 18व्या शतकात झाला आहे. 1000 वर्षापूर्वी मानवाला हा प्रश्न पडला होता, की आनंद, दुःख व इतर आपल्या सर्व भावना या मुळात निर्माण कोठून होतात? त्याला जबाबदार कोण? हृदय की मेंदू? तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, की हृदयाचा विजय झाला आणि आपल्या सर्व भावभावना या हृदयातून उगम पावतात, असे 2500 वर्षापूर्वी मानण्यात येत होते. अनेक मेंदू आणि हृदय साठवून ठेवण्यात आले. त्यावर चिरफाड झाली. अनेक प्रयोग झाले आणि अशा पद्धतीने शेवटपर्यंत हे मानण्यात आलं, की हृदयच याला जबाबदार आहे. 48 रुग्णांचा रेकॉर्ड असलेला एक 3700 वर्षापूर्वीचा कागद फार जुन्या काळामध्ये सापडलेला आहे आणि त्यावरून त्यावेळेसचे विज्ञान किती पुढे होते हे समजते. एकंदरच आपल्याला असे दिसते, की मानवाचा आनंद, दुःख, त्याला होणाऱ्या वेदना, द्वेष हे कोठून आले बरे? तर हिपोक्रेट्सने पहिल्यांदा सांगितले, की याचा उगम हृदय नसून मेंदू असला पाहिजे आणि ही बदलाची एक सुरुवात त्यावेळेस होती. नंतर आलेले अनेक विचारवंत जसे प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल यांनी त्यावर विचार मांडले. ते विचार मांडत असताना जो कालखंड गेला तो ख्रिस्तपूर्व 460, ख्रिस्तपूर्व 380 असा गेल्यानंतर मधला सगळा कालखंड अगम्य आणि आपल्याला माहिती नसलेला आहे. याला काळेकुट्ट मध्ययुग म्हणतात. नंतर 1500 ते 1650 मध्ये जो एक बदलाचा कालखंड आला, त्याच्यामध्ये डेकार्ट व त्याचप्रमाणे लिओनार्डो द व्हिंची अशा प्रकारच्या लोकांनी अनेक प्रेतांची चिरफाड केली. त्यामध्ये स्मशानात जाऊन त्यांनी प्रेत मिळवले आणि त्यावर चिरफाड करून अनेक प्रकारचे संशोधन या 17व्या शतकामध्ये झालेले आहे. एकंदरच मानवाच्या असे लक्षात आले, की अनुभव हा महत्त्वाचा असून अनुभव हा हृदयापेक्षा मेंदूमध्ये साठवल्या जात असला पाहिजे. हा विचार हाच मानसशास्त्राच्या बदलाची खरं म्हणजे फार मोठी सुरुवात आहे. नंतर सुरू होतो 18व्या शतकात एक पागलपणाचा कालखंड. औद्योगिक क्रांती आली आणि इंग्लंड, अमेरिकेमध्ये लाखो लोकांच्या मनावर परिणाम झाले. कारखान्यात रात्रंदिवस काम करताना अनेक लोक पागल झाले, कारण त्यांना राहण्या-खाण्याच्या व्यवस्था चांगल्या नव्हत्या व मनुष्य आणि पशु यांना देण्यात येणारी वागणूक जणू काही सारखीच होती. इंग्लंडमध्ये तर 1 वर्षामध्ये 2 लाख लोकांचा मृत्यू झाला. कारण या पागल लोकांना उपाययोजना म्हणजे फक्त शिक्षा होती. त्यांना क्रूरपणे बांधून ठेवण्यात येई. त्यांचे अन्न-पाणी बंद करण्यात येत असे आणि त्यांना इलेक्ट्रिक शॉक त्यावेळेस जरी नसले, तरी अग्नीच्या काड्यांनी त्यांना चटके देण्यात येत. अशा प्रकारे क्रूर शिक्षा केल्यास हे लोक शांत राहतात, एवढीच एक संकल्पना या 18व्या शतकामध्ये होती. 2 लाख स्त्रियांना चेटकीन म्हणून जाळून टाकण्यात आले. आज आधुनिक विज्ञान असे मानते, की त्या मनोरुग्ण स्त्रिया होत्या व मानवाची क्रूरता या काळामध्ये दिसते. अशाच पद्धतीने व्हिन्सेंट डी गॉग हा जागतिक दर्जाचा चित्रकार मनोरुग्ण म्हणून दवाखान्यामध्ये भरती झाला. त्यावर अनेक प्रयोग झाले. तो अत्यंत प्रतिभावंत असला तरी त्याचे सारे आयुष्य पागलखान्यात
शेवटी गेले आणि हे जणू काही आधुनिक विज्ञानाला एक शिक्षेचा शाप त्या काळामध्ये लागला. अनेक लोक जे प्रतिभावंत होते त्यांना पागल ठरवण्यात आले व त्यांच्याकडे पागल म्हणून पाहण्यात आले. परंतु पुन्हा एक नवीन कालखंड आला ज्यामध्ये निरीक्षण करा, प्रक्रिया करा व त्यामधून काही सामान्य नियम शोधून काढा, अशा प्रकारचे तत्त्वज्ञान मानवी मनाच्या बाबतीत पुढे आले. मेंदू आणि हृदयापेक्षाही मन नावाची गोष्ट काही वेगळी असली पाहिजे हे या कालखंडामध्ये पुढे आले. मन हे मेंदूच्याही कुठेतरी वेगळे असले पाहिजे अशी एक कल्पना आली व त्याच वेळेस रसायनशास्त्रामध्ये अनेक द्रव्यांचा शोध लागल्यामुळे ही द्रव्य मानवी मेंदूवर परिणाम करतात अशा प्रकारचा संशोधन त्या काळामध्ये आले. माकडाची शिकार आदिवासी लोक ज्या विषारी बाणाने करतात, हे विषारी बाण त्या माकडाला मारत नसून बेशुद्ध करतात, हे बघून शास्त्रज्ञांच्या मनामध्ये या रसायनांवर संशोधन करण्याचा विचार आला व तेथून पुढे हे सारे बदलले. अशा प्रकारची ही अत्यंत काळीकुट्ट इतिहासाची बाजू पाहताना मानसिक रोगाकडे आज आपण कोणत्या दृष्टीने बघतो बरे, किंवा विज्ञान कसे बघते, बघूया.